आणि मी सुप्रियाताईच्या विरोधात, माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं. मी बोलताना तर मला तर तो खाली बस, माईकच हिसकावून घ्यायचे, बारीक होशील. आम्हाला त्यावेळेला वाटलं दादा हे सगळं काळजीपुटी करतायत, पवार साहेबांच्या गर्दी जास्त आहे की तुम्हाला पवार साहेबाला रिटायर करून पवार साहेबांचा पक्ष त्या मोदी शहाच्या दावणीला बांधायचा होता. काय म्हणाले तुम्ही अमलदादा कोल्हेला? बघतोच कसा निवडून येतो, बघा खाली येऊन वर बघा, गडी आमचा हिरोच आहे. अहो 8-10 वेळेला तुम्ही तिथे गेला आणि तुम्ही ठरवून पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय. पण दादा तुम्ही सुप्रियाताईला सोडलं, पण पवार साहेबांच्या विचारावर काम करणारे लाखो विचाराचे भाऊ हे सुप्रियाताईच्या पाठीशी उभा राहिले. की तुम्ही सुप्रियाताईच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना उभा करा हे तुम्हाला कुणी सांगितलं? कुणाच्या सांगण्याहून तुम्ही उभा केलं? वेळ आणू नका, आम्ही पवार साहेबांच्या विचाराची लोक आहेत. पवार इज पॉवर. यस, हे लक्षात ठेवा, पवार इज पॉवर. म्हणून आम्हाला जास्त काय खोलात शिरायला लावू नका. आमच्या लोकांना त्रास दिला आणि आम्ही खोलात शिरलो तर अवघड होत असते. पण आपल्याला भेदची गरज नाही. पैशाचा पाऊस पडला. खरं तर अमोलदादा या मतदारसंघानं ऐतिहासिक लीड दिली, 81,000ची लीड. मंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघात राहुल भैया आणि महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी 72 सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली. राहुल भैया तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. वैशालीताईचं तुमचं खरं तर 2019लाच तुम्ही लई चूक केली हो. पवार साहेबांनी भूमच्या सभेत सांगितलं होतं तुम्ही राहुल भैयाला आमदार करा, मी नामदार करतो म्हणले होते का नाही पवार साहेब? पण तुम्ही चान्स चुकविला का हो? आता आल्यावर वकिली पवार साहेबांकडे आम्ही करू, पण तशी करायची गरज नाही. राहुल भैया पवार साहेबांच्या मनात आहेत. पण राहुल भैयाचं कौतुक याच्यासाठी आहे की 2019ला नातेवाईकांनी सोडलं, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेले, त्यांना बोलवलं, पण त्यांनी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली नाही. आणि ह्या वेळेला देखील अजितदादांनी सोडलं. सगळ्या मराठवाड्याला वाटत होतं राहुल भैया पहिल्या गाडीत जातील. पण राहुल भैया मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही वाईट काळात आदरणीय पवार साहेबांना साथ द्यायची भूमिका घेतली. आणि ही गोष्ट आमच्यासारखे पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य लाखो कार्यकर्ते हे मराठवाड्यातले कधी विसरणार नाहीत. मित्रांनो, आज राजकारणात काय चाललंय आपण बघतोय. वैशालीताई तुम्ही बचत गट केले, खव्याला भाव मिळवून द्यायला बचत गटाकडून खवा केला, काय काय केलं तुम्ही आता सांगितलं. पण त्याच बचत गटानं 2019ला घात केलाय. दादा शिदा मिळाला आणि लोक त्यावेळेला भुलली. पण तुमच्या चूक लवकर लक्षात आली. हे बाबाला निवडून दिलं आणि हे गायब ते अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया सारखा निवडून आल्यावर बाबा जे गायब झाला ती परत काही येत नाही. पण याला कायमस्वरूपीचं आपल्याला गायब करायचंय. आज काय चाललंय? आता अजितदादाचं एक स्टेटमेंट वाचलं मी की माझी चूक झाली आणि मी सुप्रियाताईच्या विरोधात, माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं. माझी इच्छा नव्हती, पण मला पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं. अहो दादा, तुम्हाला कोणत्या पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं? कुणी तुमच्यावर दबाव आणला की तुम्ही सख्या बहिणीच्या पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या बहिणीवर च्या विरोधात तुम्ही षडयंत्र केले, त्यांच्या विरोधात तुम्ही बोलला. महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय, पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्याला जाणून घ्यायचंय की तुम्ही सुप्रियाताईच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना उभा करा हे तुम्हाला कुणी सांगितलं? कुणाच्या सांगण्याहून तुम्ही उभा केलं? याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे. तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली? तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबांचा पक्ष चोरला? याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे. अहो दादा, तुम्हाला पवार साहेबांनी सगळी सत्ता दिली, ती सत्ता देऊन तुम्ही सुप्रियाताईला एकटेला सोडलं आणि तुम्हाला वाटलं की ही बहीण एकटी पडेल. पण दादा, तुम्ही सुप्रियाताईला सोडलं, पण पवार साहेबांच्या विचारावर काम करणारे लाखो विचाराचे भाऊ हे सुप्रियाताईच्या पाठीशी उभा राहिले. सगळे 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 आगे बढ़लेत, सगळे आगे बढ़लेत. आता फक्त राहुल भैयाला आगे बढ़वा, बाकी सगळे आगे.
पण नेमकं अरे हो हो तुझ्या भावना पोहोचले. आता सगळे आगे बढ़णार आहेत, फक्त राहुल भैयाला तुम्ही आगे बढ़वा, बाकीच बघतो आम्ही. पण अजित दादा, तुम्ही मध्यंतरी पत्रकाराला खासगी गप्पा मारताना सांगितलं की तुम्ही सरकार बनवायच्या अगोदर 8-8 दिवस कशा पद्धतीनं वेश बदलून नाव बदलून तुम्ही दिल्लीला त्या ठिकाणी मुजरा करायला जात होता. अहो 8-10 वेळेला तुम्ही तिथे गेला आणि तुम्ही ठरवून पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय. 2 मेचा काळ आम्हाला अमोलदादा कोल्हे मला चांगला आठवतोय. पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी आम्ही राजीनामा पवार साहेबांनी माघारी घ्यायचं म्हणून आंदोलन सुरू केलं. त्यावेळेला आम्हाला धमक्या दिल्या, आंदोलन करू नका म्हणून सांगितलं. सुप्रियाताईला बोलू दिलं नाही. मी बोलताना तर मला तर तो खाली बस, माईकच हिसकावून घ्यायचे, बारीक होशील. आम्हाला त्यावेळेला वाटलं दादा हे सगळं काळजीपुटी करतायत, पवार साहेबांच्या गर्दी जास्त आहे. पण आता दादा तुमच्या कृतीतून आम्हाला कळलं की तुम्हाला पवार साहेबाला रिटायर करून पवार साहेबाचा पक्ष त्या मोदी शहाच्या दावणीला बांधायचा होता. तुमच्या मनात चांगलं नव्हतं. तुम्ही गुलाबी जॅकेट घातलं नाही. तुम्ही गुलाबी जॅकेट हे दिल्लीवाल्याच्या गुलाबीचं जॅकेट घातलंय. आज पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं असताना तुम्ही पवार साहेबाला फसवलं आणि आज तुम्हाला चुकीचा तुमचा पश्चाताप जर होत असेल तर महाराष्ट्राला सांगा एकदा, कुणाच्या सांगण्यावर सुप्रियाताईच्या विरोधात तुम्ही सुनेत्राताईच्या उमेदवारी त्या ठिकाणी भरली हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रायगडवाल्यांनी तुम्हाला सांगितलं उभा करा का बीडवाला म्हणला का भंडारा गोंदियावाला म्हणला का ते गुजरातचे रंगा बिल्ला म्हणले, हे महाराष्ट्राला एकदा सांगा. महाराष्ट्राला हे ऐकायचंय. अहो पवार साहेबांसोबत अमोलदादा कोल्हे राहिले. काय म्हणाले तुम्ही अमोलदादा कोल्हेला? बघतोच कसा निवडून येतो. बघा खाली येऊन वर बघा, गडी आमचा हिरोच आहे, आले निवडून. पण दादा तुम्ही अमोल दादा कोल्हे कसा निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर म्हणाला असतात की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला नेतो तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. कारण त्या पुणे जिल्ह्यातल्या वेदांता फॉक्सकॉनच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रामध्ये 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती. आमच्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती. तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले. टाटा एअरबसचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले. सॅफ्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले. हिऱ्याचा व्यापार गुजरातला, रिझर्व्ह बँकेचा ऑफिस गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, काल परवा महेंद्राचा त्या ठिकाणी 25,000 कोटीचा प्रकल्प नाशिकचा इलेक्ट्रिक कालचा ते देखील गुजरातला चाललाय. अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. मत मागायला देखील या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाहीये, लक्षात ठेवा. काय चाललंय? तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं काही म्हणणं नाही. अमोलदादा हा आपल्यासाठी राजकारणाचा विषय नाही. पण गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा. आज मागच्या 1.5 वर्षात जेव्हापासून एक गद्दार सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रातले 5,98,000 युवकांना नोकरी मिळणारे प्रकल्प हे 17 प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले. त्या 5,98,000 घराची चूल पेटणार होती, त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप तुम्ही केलंय. आणि आज तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये मत मागायचा? तुम्हाला काय अधिकार आहे? म्हणून मित्रांनो, ह्यांनी जे तोडाफोडीचं राजकारण केलंय, ह्यांनी जे पक्ष चोरायचं राजकारण केलंय, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष चोरला, यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. आता ह्यांनी सुरू केलं मराठा ओबीसी वाद लावला, फायदा झाला नाही. आता यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात केली. एक ते कोकणातलं ते 4 आणे 1.5 फुटाचं ते अमोलदादा म्हणतोय की मनोज जरांगे पाटील हे आधुनिक बॅरिस्टर चिन्ह आहे. ठीक आहे, मनोज जरांगे पाटलाची मागणी आहे आरक्षणाची, ते द्यायचं का नाही ते सर्वस्वी अधिकार मायबाप जनतेचा आहे, सरकारचा आहे. सरकारने ते ठरवावं आरक्षण द्यावं का नाही. पण एखाद्या समाजाचं आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही जर बॅरिस्टर जिन्हासोबत त्यांची तुलना करत असाल तर याचा काय अर्थ आहे? काय तर म्हणले त्यांच्या आरक्षणाचा आंदोलनाचा मुसलमानांना फायदा झाला. अरे जर मुसलमानांना फायदा झाला तर त्यात बिघडलं काय? कारण जरांगे पाटलाचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे, जे 18 पगड जातीला घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. पण ह्या 1.5 फुटाचं हिंदुत्व, याच्या उंची एवढा त्याचा मेंदू आहे,
याचं हिंदुत्व हे अनाजी पंत आणि रघुनाथ कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं हिंदुत्व आहे. याचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही. आज जो आहे याच्या तोंडाचे शब्द आहेत, तोंड जरी ह्या 1.5 फुटाचं असलं 4 आण्याचं, तरी याच्यामध्ये त्या ठिकाणी याचं तोंड जरी याचं असलं तर शब्द मात्र देवेंद्र फडणवीसाचे हे शब्द बोलतोय. आज महाराष्ट्रामध्ये नाचवायचं काम चाललंय. तुम्हाला काय हिंदू मुस्लिमची दंगल काढवायची? तुम्ही विशालगडाला तो प्रयत्न केला, गडापूरच्या मस्जिदीवर त्या ठिकाणी दगडफेक झाली. मला अभिमान आहे की ज्या वेळेला विशालगडमध्ये घटना घडली गाजापूरला, त्या घटनेचा सगळ्यात अगोदर येऊन निषेध जर कुणी केला असेल तर तो तुमच्या आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी केला. पवार साहेबांची भूमिका आहे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जायची. मित्रांनो, जे जातीपातीचं राजकारण करतायत ना, त्यांना आपल्याला एवढंच सांगायचंय, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो. युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शरद पवार साहेब ह्या वयात 84व्या वर्षात फिरतात. काय गरज आहे पवार साहेबाला फिरायची? त्यांना काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचंय? त्यांना काय मोठ्या पदावर त्या ठिकाणी साहेबाला जायचंय? पण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, तो विचार जर जगला पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी लढतायत. अहो, हे दिल्लीवाले कुणाला घेरतायत? तो गुजरातचा तडीपार येऊन पवार साहेबाला म्हणतो की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. अरे तडीपार, तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी 71,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप कुणावर केला? कुणावर केला देवेंद्र फडणवीसांनी? कुणावर केला तुम्हाला माहित नाही? कुणावर केला? ते आज कुठे आहेत? ते आज ह्यांचे उपमुख्यमंत्री जे छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये होते, ते ह्यांचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेलचे सीजेआयचे 2 मजले ईडीने सील केले, ते प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचे खासदार, म्हणजे जे ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणत होते 2014ला, त्या ना खाऊंगा ना खाने दूंगाचं राहुल भैया असं झालंय, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. आज सगळे भ्रष्टाचारी ह्यांच्याकडे आहेत. म्हणून मित्रांनो, आपल्याला अमोलदादांचं, राहुल भैयाचं आणि आदरणीय ताईंचं ऐकायचंय. मी जास्तीचं बोलणार नाही, पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या खेकड्याचं पार्सल परत झाडी डोंगर हटील बघायला पाठवायचंय आणि परत इथून राहुल भैयाच्या पाठीमाग आपल्याला त्या ठिकाणी ताकद उभी करायची आहे. आणि हे करत असताना आपल्या सगळ्याला पैशाचा आमिष येईल, ताकदीचा वापर होईल. आमचा बिक्कर सांगत असतो, काही ना काही पोलिसाचं त्याच्या मागे चालूच असते, प्रशांतच्या मागे चालूच असते. पण मी जे जे आमच्या कार्यकर्त्याला त्रास देत आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्याला इथून सांगतो, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. त्यामुळे आता इथून पुढे आमच्या कार्यकर्त्याच्या कोणी नादाला लागू नका. आणि सुप्रिया ताई आणि अमोलदादाला सांगा, हे पार्सल ठेकड्याचं तुम्ही परत पाठवणार आहेत का? एवढा कमी आवाज इकडची आपलीच आहेत का? इकडून आवाज निघा नाही बाहेर. पाठवणार आहेत का? ते खेकड्याच्या कानठाळ्या बसल्या पाहिजे असा आवाज आला पाहिजे. पाठवणार का? मग मी घोषणा देतो. हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली होती. या सभेत शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. गुलाबी जॅकेट घालून लाडक्या बहिणींची चौकशी करायला गेलेल्या अजित पवारांवर त्यांनी चांगलाच निशाणा साधला. गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा मी छान, काकाविषयी मनात माझ्या आहे घाण, असं म्हणत महबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय. बजरंग सोनवणेंची ही काही लोकांनी लायकी काढली होती असा आरोप देखील शेख यांनी केला. परंतु पुणे जिल्ह्यानंतर बीड जिल्ह्यानेही शरद पवारांना साथ दिली. बजरंग बाप्पाची लायकी बीड शहरानं दाखवून दिली आहे. पंकजा मुंडेंना पाडून तुम्ही खासदार झालात असं म्हणत महबूब शेख यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेवरही निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील पुतण्यांनी काकांच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणत त्यांनी अजित पवारांसह धनंजय मुंडेवरही टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना हरवून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही सरकारवर टीका केली आहे.
निवडणूक होती लोकसभेची, तुम्ही प्रचार केला विधानसभेचा, असं म्हणत त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. कृषी मंत्र्यांनी पीक विमा द्यावा असं म्हणत कृषी विभागात 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. आता मान्य करा की बीड जिल्ह्यानं बजरंग सोनवणेला खासदार केलंय असं ते म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.